जिगाव प्रकल्पाचे अधिकारी यांना लेखी तक्रार। शेतामध्ये 2.5 हेक्टर शेतात पेरूची लागवड असून सुद्धा। प्रतिनिधी राजू थेरोकार, बुलढाणा। नमस्कार, मी भाग्यश्री, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। जेगाव प्रकल्प अंतर्गत येत असलेले नांदुरा तालुक्यातील इसापूर कैलास ओंकार साबे राहणार इसापूर तालुका नांदुरा येथील शेतकरी या शेतकऱ्यावर होत असलेल्या अन्य अत्याचाराबाबत यांनी जिगाव प्रकल्पाचे अधिकारी यांना लेखी तक्रार दिली असता त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत त्यांच्या शेतामध्ये 2.5 हेक्टर पेरूची लागवड असून सुद्धा त्याच्यामध्ये बोरवेल, शेतामधील शेड, तार, कंपाऊंड, बोरवेल एवढं उपलब्ध असून सुद्धा जिगाव प्रकल्पाचे अधिकारी आणि भूसंपादनचे अधिकारी साहेब यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेताची पाहणी केली असता 2024 मध्ये या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पेरूची लागवड असूनही लोकांनी त्यांच्या शेताचे जिओ टॅगिंगचे फोटो घेतले नाही। उलट ज्यांनी या शेतामध्ये फळबाग लावलेली नाही त्याचे फोटो काढून अपलोड केले आणि शेतकऱ्यांना 2 लाखाची मागणी केली। तुम्ही जर आम्हाला 2 लाख रुपये दिले तर तुमच्या शेतामध्ये पेरूची झाडाची लागवड आहे अशी आम्ही दाखवू आणि शेतात शेड नेट बांधलेला आहे आणि तार कंपाऊंड आहे हे सुद्धा आम्ही दाखवू। तुम्हाला जास्तीत जास्त फायदा करून देऊ अशी या अधिकाऱ्यांनी त्यांना म्हटले, परंतु शेतकऱ्यांनी त्यांना 2 लाख रुपये देण्यास मनाई केली असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात काही लागवड केली नाही अशी भासवले आणि खोटा जिओ टॅगिंगचा फोटो अपलोड केला आणि त्यांना नुकसान भरपाई देण्यास मनाई केली। तरीही या शेतकऱ्यांनी त्याच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात तक्रार केली की माझ्या शेतामध्ये पेरूची लागवड असून सुद्धा या अधिकाऱ्यांनी मला डावलले आहे। या विरोधात त्यांनी जिगाव प्रकल्प शेगाव येथे आमरण उपोषण सुद्धा केले होते। त्यांना तेथील अधिकाऱ्यांनी 20 दिवसात तुमचा प्रश्न आम्ही मार्गी लावू असे तोंडी सांगितले। त्यामुळे या शेतकऱ्यांनी आमरण उपोषण स्थगित केले, परंतु एवढे होऊन सुद्धा 3 महिने निघून गेले तरी सुद्धा त्यांना न्याय मिळाला नाही। तरीही शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला। 25/2/2026 रोजी हा शेतकरी 25 तारखेपासून बेपत्ता आहे। या शेतकऱ्याचे जर का काही बरे वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार हेच अधिकारी राहतील, कारण त्यांच्या त्रासामुळे या शेतकऱ्याने स्वतःला संपवण्याचा विचार केला आहे। तरीही या अधिकाऱ्यांच्या विरोधात लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना जिगाव प्रकल्पाअंतर्गत भरपूर शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन खोटे अहवाल सादर केले तरी या अधिकाऱ्यांचे प्रॉपर्टीची बँकेची चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्याकडे एवढा अमाप पैसा कुठून आला याची चौकशी करण्यात यावी। त्यांना तात्काळ दोषी आढळल्यास निलंबित करण्यात यावे, त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्यात यावे हीच या शेतकऱ्याची मागणी आहे। म्हणूनच आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने सरकारला अनेकदा तसेच वारंवार सांगतो की सुनो सरकार सुनो। मिळेल का या शेतकऱ्याला न्याय, होईल का याची मागणी मान्य करावे लागेल यांना आंदोलन। बघूया पुढील बातमी सत्रात यांनी आमच्या माध्यमातून काय सांगितले ते तर बघा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा। बातमीबद्दल तुम्हाला काय वाटले कमेंट करा आणि शेअर करा। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी राजू थेरोकार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इसापूर येथील अन्यायग्रस्त शेतकरी यांचं मत जाणून घेऊ। त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराबाबत त्यांचं मत काय आहे त्याबद्दल आपण त्याच्यासोबत चर्चा करू। तुमचा परिचय? तुकाराम पांडुरंग साबे, राहणार इसापूर, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा। आपल्याला कुठल्या प्रकारचा अन्याय अत्याचार झाला? जिगाव प्रकल्पाचे जे अधिकारी आहेत त्यांना तुमच्यावर कोणता अत्याचार केला? ज्यावेळेस जिगाव प्रकल्पाचे अधिकारी कलम 11 लागल्यानंतर माझ्या क्षेत्रफळात मोजणी करता आले होते त्यावेळेस त्यांनी मोजणी केली। मोजणी केल्यानंतर ते बोलले की तुमचे झाडं घेतो आणि आहेत तरी घेतो आणि नाही तरी घेतो आणि शिल्लक पण लिहितो, पण 2 लाखाची मागणी केली होती त्यांनी। मी भरणे साहेब, वंजारी साहेब आणि यमाजी साहेब हे 3 अधिकारी होते। तर मी बोललो की बा माझ्याकडे पैसे नाहीत, मी पैसे देऊ शकत नाही, माझं जे लिगलमध्ये आहे ते लिहा। त्यांनी माझं बोरवेलसुद्धा लिहिलं नव्हतं, पाईपलाईनसुद्धा लिहिली नव्हती, टिनशेड, तार फेन्सिंग आणि झाडं पण लिहिले नव्हते, फळबाग होता माझा नाही। तर मी GMR प्रसिद्ध झाल्यानंतर GMRची प्रत माझ्याकडे पोचली त्यावेळेस मी अधिकाऱ्यांपाशी त्याच अधिकाऱ्यापाशी गेलो होतो की साहेब हे माझे तुम्ही का घेतले नाही? ते बोलले की नाही बा आम्ही घेऊ नाही शकत। मी बोललो की कारण काय? ते म्हणत की तुमच्या क्षेत्रफळात नाही आहे। माझ्या क्षेत्रफळात असल्यानंतरही घेतले नाहीत त्यांनी। तुमच्या क्षेत्रफळामध्ये झाडं उपलब्ध असल्यानंतर मी ते म्हणत की तुमच्या क्षेत्रफळात नाही म्हणून कारण की पैसे दिले नाही म्हणून घेतले नाही। तुम्ही तुमच्या वडिलांना काय केलं होतं त्याच्याबद्दल तक्रार केली होती? हो, तक्रार केली होती माझ्या वडिलांनी तक्रार केली
आणि त्यांनी त्या तक्रारवरती तोंडी आश्वासन दिलं होतं की बा हो करतो. असं 6 महिने निघून गेले. 6 महिन्यानंतर माझ्या वडिलांनी उपोषणसुद्धा केलं शेगावमध्ये ऑफिसच्या समोर. उपोषण केल्यानंतर त्यांनी बोलले की बा आम्हाला 20 दिवसाचा कालावधी द्या, आम्ही 20 दिवसानंतर करतो. तर 20 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी काहीच केलेलं नाही. त्याच्या बाद 3 महिने उलटून गेले. 3 महिन्यानंतर माझ्या वडिलांनी आता मला पोलीस स्टेशन घरी आलं. माझ्या पोलीस स्टेशनने सांगितलं की बा तुमच्या वडिलांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे, तुमचे वडील कुठं आहे? तर मी बोललो की मला माहितीच नाही. माझ्या घरी सांगूनसुद्धा गेले नाहीत माझे वडील कुठे गेले. तर फक्त एवढं सांगितलं होतं की बा मी शेगावलाच चाललो. तर आज कमीत कमी 8 ते 9 दिवस होऊन राहिले माझे वडील घरी नाही, बेपत्ता. बेपत्ता आहे ते. जर आज रोजी ते बेपत्ता असल्या कारणामुळे या बेपत्ता किंवा त्यांनी जर जीवाचं काही बरवाईट केलं असेल त्याला जबाबदार कोण कोण राहील? त्याला जबाबदार जिगाव प्रकल्पाचे यमाजी साहेब, भरणे साहेब आणि वंजारी साहेब राहतील. हे 3 अधिकारी जबाबदार राहतील माझ्या वडिलांचं काही कमी जास्त जर झाले तर. या लोकांनी जाणून बुजून तुमच्या जो अन्याय अत्याचार केला, बरोबर आहे, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या वडिलांनी हे पाऊल उचललं. आज रोजी या शेतकऱ्यांवर झालेला अन्याय अत्याचार आहे. खरोखर या शेताच्या मालकाकडे त्याच्या शेतामध्ये 2 हेक्टर झाडे लागवड केलेली आहे आणि तार कंपाऊंडसुद्धा आहे आणि शेतामध्ये त्याच्या शेडसुद्धा बांधलेला आहे आणि पाईपलाईनसुद्धा आहे आणि बोरवेलसुद्धा आहे. हे असूनसुद्धा या अधिकाऱ्यांनी पाहूनसुद्धा त्या ठिकाणी हे गेले प्रत्यक्ष स्पॉटवर इन्स्पेक्शन केलं, परंतु तरी यांनी या 2 लाखाच्या लालचीपोटी यांनी यांच्या शेतामधले जे काही आहे हे दाखवले नाही. तरी या शेतकऱ्याला झालेल्या अन्याय अत्याचाराबद्दल या शेतकऱ्यांनी आमरण उपोषण आणि आत्मदहन असे दोन्ही इशारे देऊनसुद्धा त्याच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही. तरी या अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आणि यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावे हीच या शेतकऱ्याची मागणी आहे.